नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण संदर्भात सर्वात मोठी अपडेट आपण पाहणार आहोत। नवीन शासन निर्णय म्हणजे GR आलेला आहे आणि या GR नुसार योजनेमध्ये पुन्हा एकदा नवीन बदल करण्यात आलेले आहेत। अंतिम यादी संदर्भात महत्त्वपूर्ण अपडेट आहे GR मध्ये, त्यासाठी व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत पाहायचा आहे। चॅनलवर नवीन आला असाल, पहिल्यांदाच व्हिडिओ जर पाहत असाल तर चॅनल सबस्क्राइब करून ठेवा। लाडकी बहीण योजनेमध्ये वेळोवेळी होणारे बदल, जी काही माहिती शासनाच्या माध्यमातून लाडकी बहीण योजनेसंदर्भात मिळेल, लाडकी बहीण योजनेच्या वेळोवेळीच्या सर्व अपडेट जाणून घेण्यासाठी गरजेचं आहे चॅनल सबस्क्राइब करणं। या योजनेच्या सर्व अपडेट चॅनलवर पाहण्यास मिळतील। नवीन बदल आणि जी नवीन या योजनेसंदर्भातली माहिती असेल ती जाणून घ्यायची असेल तर गरजेचं आहे चॅनल सबस्क्राइब करणं। चला अगोदर चॅनल सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। सुरुवात करूया व्हिडिओला। तर पहा, दिनांक 25 जुलै रोजीचा हा शासन निर्णय आहे। महाराष्ट्र शासन महिला व बाल विकासाच्या माध्यमातून प्रसिद्ध करण्यात आलेला लाडकी बहीण योजनेची व्याप्ती नव्याने वाढवण्यासंदर्भात हा 25 जुलै 2024चा शासन निर्णय आहे आणि यामध्ये महत्त्वाची माहिती आहे। अंतिम यादी संदर्भात देखील महत्त्वपूर्ण माहिती आहे। तर काय नेमका शासन निर्णय आहे, काय निर्णय झालेला आहे ते आपण जाणून घेऊया। पहा, 25 तारखेचा मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसंदर्भातला हा शासन निर्णय आहे आणि यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या अंमलबजावणी प्रभावीपणे व सुलभतेने होण्यासाठी खालीलप्रमाणे मान्यता देण्यात येत आहे। अधिक सुलभतेने या योजनेचा लाभ होण्यासाठी हा नवीन शासन निर्णय देण्यात आलेला आहे आणि या शासन निर्णयास मान्यता देण्यात आलेली आहे। तर त्यामध्ये 1 नंबरचा मुद्दा आहे, सदर योजनेअंतर्गत गठीत करण्यात आलेल्या तालुका वार्ड स्तरीय अशासकीय सदस्यांची समितीऐवजी विधानसभा क्षेत्रनिहाय समिती जिल्हाधिकारी यांनी गठीत करावी। तर आता जी क्षेत्रनिहाय समिती आहे ती जिल्हाधिकारी यांनी गठीत करायची आहे। सदर समितीमध्ये शासकीय सदस्यांची नेमणूक जिल्हाधिकारी यांनी करायची आहे, आवश्यकतेनुसार करायची आहे। तसेच सदर समितीमध्ये 3 अशासकीय सदस्य देखील असतील, त्यापैकी 1 सदस्य अध्यक्ष राहतील। सदर समितीच्या अध्यक्षांची व इतर 2 अशासकीय सदस्यांची निवड सदर जिल्ह्याच्या पालकमंत्री यांच्यामार्फत करण्यात येणार आहे। तर ज्या समितीमध्ये या ठिकाणी अशासकीय सदस्य असणार आहेत त्या सदस्यांची निवड जी आहे ती पालकमंत्री देखील करणार आहेत। तर आता लाडकी बहीण योजनेसाठी पालकमंत्र्यांना देखील महत्त्वपूर्ण अधिकार देण्यात आलेले आहेत। या पुढे त्यामध्ये माहिती आहे की या संदर्भात करण्यात येईल, पालकमंत्र्यांना हा अधिकार देण्यात येईल। सदर विधानसभा क्षेत्रनिहाय समितीस त्यांच्या क्षेत्रातील लाभार्थ्याची यादी अंतिम करण्याचे अधिकार आहेत। तर अंतिम यादी करण्याचे अधिकार कोणाला आहेत, तर सदर विधानसभा क्षेत्रातील समितीस त्यांच्या क्षेत्रातील म्हणजे विधानसभा क्षेत्रनिहाय समितीस त्यांच्या क्षेत्रातील लाभार्थ्यांची यादी अंतिम करण्याचे अधिकार असणार आहेत। आणि त्यानंतर 2 नंबरचा मुद्दा पहा, तालुका वार्ड स्तरावरील समितीतील अशासकीय सदस्य वगळून उर्वरित शासकीय सदस्यांची समिती प्रशासकीय कामकाजासाठी कार्यरत राहील। तसेच जिल्हाधिकारी यांना सदर समितीमध्ये आवश्यकतेनुसार शासकीय सदस्यांमध्ये बदल करता येईल। या समितीने जिल्ह्यात प्राप्त झालेल्या अर्जांची तपासणी करायची आहे व संभाव्य पात्र लाभार्थी महिलांच्या याद्या जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर करायच्या आहेत। तर ज्या महिला पात्र असणार आहेत त्यांच्या याद्या जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करण्यात येणार आहेत आणि ज्या अर्जामध्ये त्रुटी असणार आहेत त्या त्रुटी पूर्ण करण्यासाठी त्रुटी पूर्तता अभावी अपात्र ठरलेल्या अर्जदार महिलांची यादी देखील संबंधित त्रुटी पूर्ततेसाठी पाठवण्यात येणार आहे। तर ज्यांच्या अर्जामध्ये काही त्रुटी आहेत, काही चुका आहेत, त्यांची देखील यादी करण्यात येणार आहे आणि त्या त्रुटी भरून काढण्यासाठी यावर काम देखील केलं जाणार आहे। पुढे पहा, यामध्ये जिल्हाधिकारी यांनी त्यांच्या जिल्ह्यातील तालुका वार्ड स्तरावरील प्राप्त झालेल्या महिला लाभार्थींच्या पात्रता यादीचे विधानसभा क्षेत्रनिहाय वर्गीकरण करून संभाव्य पात्र लाभार्थी महिलांच्या याद्या अंतिम निर्णयासाठी विधानसभा क्षेत्रनिहाय समितीकडे मान्यतेसाठी सादर करण्यात याव्यात। तर या ज्या याद्या असणार आहेत त्या अंतिम करण्याचा अधिकार कोणाला आहे, विधानसभा क्षेत्रनिहाय समितीकडे या याद्या पात्र की अपात्र करण्याचा, म्हणजे कोणती महिला पात्र आहे आणि कोणती महिला अपात्र आहे त्याचा अधिकार आहे।
4 नंबरचा महत्त्वपूर्ण मुद्दा आहे या शासन निर्णयामध्ये जिल्हाधिकारी यांच्याकडून विधानसभा क्षेत्रनिहाय प्राप्त झालेल्या संभाव्य पात्र महिला लाभार्थींची यादी विधानसभा क्षेत्रनिहाय समितीने अंतिम करायची आहे। तदनंतर सदर अंतिम करण्यात आलेली यादी जिल्हाधिकारी यांच्याकडे पुन्हा सुपूर्द करण्यात यावी। जिल्हाधिकारी यांनी त्यांच्या यंत्रणेद्वारे अंतिम पात्र महिला लाभार्थ्यांची नोंद प्रणालीवर करावी, म्हणजे पोर्टलवर किंवा ॲपवरती करायची आहे। तदनंतर जिल्ह्यातील पात्र महिला लाभार्थ्यांची यादी आयुक्त महिला व बाल विकास आयुक्तालय पुणे यांना सादर करायची आहे। अपात्र झालेल्या महिलांनी त्रुटीपूर्तता केल्यानंतर त्यांच्या पात्रतेबाबत निर्णय वरील कार्यपद्धतीनुसार करण्यात येईल आणि अपात्र झालेल्या लाभार्थींची त्रुटीपूर्तता केल्यानंतर त्यांच्या पात्रतेबाबत निर्णय देखील कार्यपद्धतीनुसार करण्यात येईल। संदर्भ क्रमांक 6 येथील 12/7/2024च्या शासन निर्णयातील परिच्छेद क्रमांक 6 नुसार समूह संघटक यांच्याऐवजी समूह संघटक। त्यानंतरचा 9 नंबरचा मुद्दा पहा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेची व्यापक प्रचार व प्रसिद्धी प्राप्त झालेल्या अर्जांची छाननी तपासणी करणे, तांत्रिक अडचणीचे निराकरण करणे इत्यादीसाठी लागणाऱ्या तालुका वार्ड जिल्हास्तरीय अतिरिक्त मनुष्यबळाचा खर्च तसेच इतर प्रशासकीय खर्च भागवण्यासाठी संदर्भ क्रमांक 1च्या शासन निर्णयानुसार जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण अंतर्गत मिळणाऱ्या एकूण नियमित व्ययाच्या किमान 3% प्रमाणे प्राप्त होणाऱ्या एकूण निधींमधून 11% पर्यंतचा निधी विशेष बाब म्हणून जिल्हाधिकारी यांच्या मार्फत संबंधित जिल्ह्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी खर्च करण्यास मान्यता देण्यात येत आहे। सदर मान्यता केवळ सन 2024-25 आर्थिक वर्षासाठी राहील। हाही महत्त्वाचा मुद्दा या GR मध्ये नमूद करण्यात आलेला आहे। अशा प्रकारचा हा महत्त्वपूर्ण शासन निर्णय आहे आणि या शासन निर्णयानुसार जी अंतिम यादी असणार आहे, अंतिम यादी संदर्भात एक समिती स्थापन करण्यात येणार आहे। त्या समितीला हे अधिकार असणार आहेत। कोणती समिती असणार आहे? ही विधानसभा क्षेत्रनिहाय समितीकडे हे अधिकार असणार आहेत। त्यामध्ये अंतिम याद्या करण्याच्या आणि ह्या अंतिम झालेल्या याद्या जिल्हाधिकारी यांच्याकडे देण्यात येणार आहेत। तर आता जिल्हाधिकाऱ्यांना देखील महत्त्वपूर्ण अधिकार देण्यात आलेले आहेत। तसेच अशासकीय जे सदस्य असणार आहेत समितीमध्ये त्यांची निवड पालकमंत्र्यांच्या माध्यमातून करण्यात येणार आहे। 2 अशासकीय सदस्य असणार आहेत या समितीमध्ये आणि त्या सदस्यांची निवड पालकमंत्र्यांच्या माध्यमातून करण्यात येणार आहे अर्जाची छाननी तपासणी करण्यासंदर्भात। तर या ठिकाणी पाहू शकता, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची व्याप्ती अधिक सुलभतेने होण्यासाठी आणि या योजनेचा सर्वांना फायदा होण्यासाठी मोठ्या प्रमाणात योजनेमध्ये रोज नवीन बदल होत आहेत। तसेच ज्या महिला अपात्र असणार आहेत, ज्यांच्या अर्जामध्ये काही चुका असणार आहेत, ज्यांचा फॉर्म चुकलेला आहे, आधार कार्डवरचा पत्ता चुकलेला आहे, चुकीचं डॉक्युमेंट अपलोड केलेलं आहे, अकाउंट आधार कार्ड लिंक असणार नाही किंवा इतर कोणताही प्रॉब्लेम त्यांच्या फॉर्ममध्ये असेल, त्यांचा फॉर्म व्यवस्थित करण्यासाठी म्हणजे त्यांच्या अर्जामध्ये असणाऱ्या त्रुटी भरून काढण्यासाठी देखील एक यादी करण्यात येणार आहे। जे अर्ज त्रुटीयुक्त आहेत त्या अर्जांची यादी करण्यात येणार आहेत आणि ती यादी देखील जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून देण्यात येणार आहे आणि त्यावर देखील काम करण्यात येणार आहे। आणि अपात्र असणाऱ्या म्हणजे त्रुटीयुक्त असणाऱ्या अर्जांना देखील संधी मिळणार आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी त्यांचे अर्ज दुरुस्त करून। तर लाडकी बहीण योजनेसंदर्भातला हा महत्त्वपूर्ण शासन निर्णय आहे 25 तारखेचा। असेच नवीन बदल रोजच्या रोज या योजनेमध्ये होत आहे। तुम्हाला देखील हे बदल जाणून घेणं गरजेचं आहे। तुम्ही या योजनेसाठी फॉर्म भरलेला असेल तर आणि भरणार असेल तरी पण त्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून लाडकी बहीण योजनेच्या वेळोवेळच्या सर्व नवीन अपडेट तुम्हाला वेळच्या वेळी मिळत राहतील। व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनल जर आपलं सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा लाडकी बहीण योजनेचे अपडेट मिळवण्यासाठी। या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती। परत भेटू लाडकी बहीण योजनेच्या एका नवीन माहितीसह। तोपर्यंत धन्यवाद।